हॉल धन्यवाद. सामना मैदानावर आपल्याला बघायला मिळतोय तो सनी स्पोर्ट क्लब विवक्ष उर्मलबाग डोमेटर्स क्रिकेट संघ. भव्य दिव्य असं आयोजन, मोरजिम बिग बॅश प्रीमियर लीग, उर्मलबाग आयोजित मोरजिम बिग बॅश प्रीमियर लीग भव्य दिव्य सोहळा आपण पाहतो या स्पर्धा मैदानावर. सनी स्पोर्ट क्रिकेट संघाची सलामीची बिनीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क उल्मरबाग क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू, संघाचा सरसेनापती म्हणून ज्याची ख्यातिकीर्ती आपल्या घरच्या मैदानावर प्रजय शेडगावकर आपल्याला गोलंदाजी मार्कवर बघायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर प्रजयनं सुरुवात करायची, स्ट्राईकला सज्ज झालाय तो मात्र निखिल आपण पाहतोय हलक्या हाताने घेऊन काढलाय, चेंडूला दिशा दिली आहे. प्रजय शेटगावकरचा वेगवान पद्धतीचा चेंडू त्याला सन्मानजनक क्रिकेटनं पुढे सरकलाय आणि सन्मानजनक क्रिकेट करत सांघिक धावपलकावर 1 या धावसंख्येनं हा श्री गणेश झालाय धावपलकावर आपण पाहतोय. एकेरी दुहेरी धावसंख्या सुरुवातीला हे मैदान जे वाटलं होतं ते सर्वाधिक जास्त धावसंख्येचं आणि संध्याकाळचे डे नाईटची क्रिकेट स्पर्धा, थंडीचे दिवस, दवमय वातावरण आणि या दवमय वातावरणात जरी 8 षटकात 60 65 50 55 जरी धावा झाल्या तरी मॅच बदल गोलंदाजी करत असताना हलक्या हाताला दिशा दिली आहे. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपल्याला बघायला मिळालाय तो 2 धावा धावपलकावर. षटक क्रमांक 1 प्रजय शेटगावकर आपल्या घरच्या मैदानावर सज्ज झालाय. 2 धावा धावपलकावर आपण पाहतोय. एका बाजूनं मैदानामध्ये नितेश गडेकर वर्सेस गौरेश नागवेकरी लढत आपल्याला बघायला मिळेल. 2 पेडणेम तालुक्याचे सितारे, गोवा राज्यातील एका मोठ्या क्रिकेट संघामध्ये खेळणारे सितारे आता मात्र परस्परांविरोधात लढताना आपल्याला बघायला मिळतील. 2 धावा धावपलकावर 3 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय. लिजंड खेळाडू आणि सुंदर या ठिकाणी क्रिकेट ज्याच्या माध्यमातून आपण बघितलंय तो मुन्ना दाभोलकर बघायला मिळालाय. ऐन मोकेच्या क्षणी या ठिकाणी बॅकफूट लावून फटका टोलवायचा होता. आत्मविश्वासाचं अपील आपल्याला बघायला मिळालं. त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडून सांघिक धावपलकावर 2 धावा धावपलकावर आपण पाहतोय. हलक्या हातानं घेऊन काढण्याचा प्रयत्न होता. अग्रस्थानावर राहण्यासाठी उर्मलबाग डोमेटर क्रिकेट संघ शर्तीचे प्रयत्न करेल. या स्पर्धेमध्ये आपलं स्थान टिकवण्यासाठी सनी स्पोर्ट क्रिकेट संघ हे शेवटच्या क्षणापर्यंत मैदानावर लढेल आणि दोन्ही क्रिकेट संघ हे समान असलेले तुल्यबळ क्रिकेट संघ असलेले हे 2 क्रिकेट संघ लढत करतायत. सनी स्पोर्ट क्रिकेट संघाचा खेळाडू राहुल बाकर गेल्या वर्षीचा या स्पर्धेचा हिरो, मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी आणि घरच्या मैदानावर एका ताकदीने खेळला जातोय. सेम एंड स्क्रीनवर आलाय गौरेश नागवेकर, घुंगरू या नावानं प्रसिद्ध असलेला आणि पहिला गडी बाद झालाय तो मात्र सनी स्पोर्ट क्रिकेट संघाचा सलामीला गेलेला तो गौतम हा माघारी परतलाय. 3 धावा धावपलकावर प्रजय शेडगावकर ज्या ठिकाणी रक्षक सपळे रचले होते त्या रक्षक सपळ्यामध्ये मात्र फटका फसला गेला आणि फलंदाज मात्र पहिला माघारी होत सांघिक धावपलकावर 3 ला 1 बाद अशी स्थिती आपण पाहतोय. थँक्यू. नवीन खेळाडू मैदानावर संघाचा कर्णधार आपण पाहतोय. गेल्या वर्षीचा याच मैदानावरचा हिरो राहुल बाकर मैदानावर पावलो अजमावतोय आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ज्याची ख्यातिकीर्ती ही गोवा सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबर कर्नाटकापर्यंत ज्या गोलंदाजानं मुंबई गुजरातपर्यंत आपला खेळ गाजवलाय तो पेडणेम एक्सप्रेस या नावानं संबोधला जाणारा गौरेश नागवेकर, घुंगरू या नावानं संबोधला जाणारा खेळाडू आपण पाहतोय. आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं गोलंदाजीचा विचार केला. एक सुंदर गोलंदाजीच्या माध्यमातून हल्लीची मोठी स्पर्धा ही वेंगुर्ला तालुक्यातील छत्रपती मित्रमंडळ छत्रपतीच्या सिंधुदुर्ग प्रीमियर लीग त्याचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरीचा किताब आणि त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याची मात्र एक मानाची क्रिकेट स्पर्धा आनंदमणी चॅम्पियन ट्रॉफी आणि त्या आनंदमणी चॅम्पियन ट्रॉफी बेस्ट बॉलर आणि गोवा राज्यातील पेडणेम तालुक्यातील मांजरेम चॅम्पियन ट्रॉफी आणि त्या मांजरेम चॅम्पियनचा बेस्ट बॉलरचा किताब त्याच्या नावावर कोरला गेलाय. तो पेडणेम एक्सप्रेस सज्ज झालाय. गौरेश नागवेकर आपण पाहतोय.
वेगवान पद्धतीचा चेंडू वेगावर स्वार होऊन गोलंदाजी तो पसंत करतोय. परतीची फेक अतिशय वेगानं आणि बॅकअप थोडासा कमी होता. चेंडू अडवण्यासाठी गौरेश नागवेकरनं आपले शर्तीचे प्रयत्न पाहायला लावले, पण साथीदारानं साथ दिली नाही आणि त्यामुळे मात्र एक धाव बनली घात. एक या धावसंख्येनं 4 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. रफ्तार का सौदागर ज्याला काय संबोधला, तो वेगावर स्वार होऊन तो गोलंदाजी करतोय. बऱ्याच फलंदाजांसाठी तो विध्वंसक गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती त्यानं सुरुवातच केली आहे वेगवान गोलंदाजीनं. तो गौरेश नागवेकर पुन्हा एकदा सज्ज झालाय. 4 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात उर्मरबाग क्रिकेट संघ घरच्या मैदानावर प्रथम क्षेत्ररक्षण करतोय. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ सनी स्पोर्ट क्रिकेट संघ लढत करतोय मैदानावर. तो उर्मलबाग डोमेटर्स क्रिकेट संघासमोर 4-1 बाद अशी स्थिती आपण पाहतोय. हलक्या हातानं खेळण्याचा प्रयत्न डाव्या हाताच्या फलंदाजाला गेल्या वर्षीचा हिरो राहुल बक्कर, ज्यानं हे मैदान आपल्या फलंदाजीनं अक्षरशः गोलंदाजीनं अष्टपैलू कामगिरीनं गाजवलंय, त्याला मात्र प्रश्नचिन्ह उभा करणारा चेंडू पेंडेम एक्सप्रेस घुंगरूच्या मनगडातून आपल्याला बघायला मिळालाय. तो मात्र निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न राहुल बाकरनं. या चेंडूला सन्मानजनक क्रिकेट खेळावं, सन्मानजनक क्रिकेट वाटचाल करावी. पहिल्या 2 षटकात 10, 12, 15 धावा बनल्या स्लॉक ओव्हरला. आक्रमण असेल स्लॉक ओव्हरला 1 षटक, ते बॅटिंग चॉईस पॉवर प्ले षटक येणं बाकी आहे आणि स्लॉक ओव्हरच्या गोलंदाजांवर आपण हल्ला बोल करावा हे इरादे तर पक्के केले आहेत. सनी स्पोर्ट क्रिकेट क्लब संघाच्या कोट्यातून 5 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. निम्म्या चेंडूंचा खेळ बाकी आहे. वेगावर क्लीन बोल्ड, रफ्तार का सौदागर वेगावर स्वार होऊन गोलंदाजी आणि फलंदाजांसाठी विध्वंसक गोलंदाज म्हणून माझी का ख्याती आहे याचं प्रात्यक्षिक उदाहरण गौरेश नागवेकरनं घुंगरून दिलंय मैदानावर. आणि अमोघनं सांगितलंय, समोरचा जरी गोलंदाज कितीही तगडा असला तरी मी उतरणार आणि मी मोठे फटकेबाजी करणार. आणि त्यासाठी अमोघ आपल्याला बघायला मिळतोय. त्यानं दाखवलं, ज्यावेळी तो डगआउटमधून बाहेर पडला त्यावेळेस त्याची आक्रमक शैली होती शरीराची आणि अमोघ पोचलाय मैदानावर. थँक्यू. 2 बाद 5ला 2 बादची स्थिती आहे. विराट कोहली क्रमांकाची जर्सी घालून तर अमोघ गेलाय. ही संघाची रन मशीन आहे आणि अमोघ बघूया. डाव्या हाताचा फलंदाज अमोघ असेल. राहुल बाकरच्या साथीला सनी स्पोर्ट क्रिकेट संघाच्या कोट्यातून गौरेश नागवेकरनं आपली अस्त्र काढायला सुरुवात केली आहे आणि सांगितलंय अमोघनं, गौरेश नागवेकरचे चेंडू मी फेस करणार, मी खेळणार, मी लढणार सनी स्पोर्ट क्रिकेट संघासाठी. खोलवर टप्प्याचा चेंडू शेवटच्या क्षणाला हातातून निसटलाय. अमोकला जीवनदान आहे. अमोकच्या मुखवट्यावर स्मिता आहेत. आज उर्मलबाग डोमेटर्स क्रिकेट संघाच्या विरोधात खेळतोय. हा त्यांच्या क्रिकेट संघामध्ये खेळताना भरपूर वेळा बघायला मिळालाय. आज विरोधात लढत आहे आणि विरोधात लढत असताना अमोलला सर्वांच्या मुखवट्यावर एक स्मित हास्य आहे आणि अमोलला सांगितलंय त्यांनी, हा चेंडू एक तू जपून घे, उर्वरितचं काम तुला करायचं आहे. पण गौरेश नागवेकर हा चतुर आहे, नटलेला गोलंदाज आहे. सन्मान दिलाय. जी त्याची इच्छा होती, भरपूर इच्छा होती. मोर्जिम बिग बॅश मिळू लागले की गौरेश नागवेकरचे माझे अपोजल असेल त्यावेळी त्याच्याचे मी चेंडू खेळेन, ही त्याची इच्छा होते. ते इच्छा जवळजवळ 2 चेंडू तर खेळला जातोय, त्यात एक जीवनदान अमोघला मिळालंय. 5ला 2 बाद. 2 षटकांचा खेळ समाप्त. ही नाजूक स्थिती आपण पाहतोय सनी स्पोर्ट क्रिकेट संघाची आणि या नाजूक स्थितीतून जर बाहेर यायचं असेल तर एका दुसऱ्या खेळाडूला एक मोठी इनिंग घ्यावी लागेल. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. आक्रमकता बचावाचं साधन आणि ते तंत्र घेऊन मैदानावर खेळावं लागेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बघायला मिळतोय. तो कॉमेंट्री बॉक्स दूर काढणं. मोर्जिम बिग बॅश प्रीमियर लीगच्या माध्यमातून ज्या खेळाडूनं अनेक रसिक प्रेक्षकांना आपल्या नावाची भुरळ घातली आहे तो किरण परब आपल्याला बघायला मिळतोय. मगाचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच अशा सुंदर अशा ट्रॉफीनं ज्याचा गुणगौरव केलाय तो गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. तो मात्र राहुल बाकरच्या समोर तो किरण परब सज्ज झालाय. 5 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात.
विजू अतिशय खूप खुश झालाय. उर्मरबाग डोमेटर क्रिकेट संघाला सपोर्ट करत असताना तो त्यांचा चाहता आहे आणि त्याच्या मुखवट्यावर स्मिता हास्य आपल्याला बघायला. खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय की कसं वाटलं होतं, पण क्षेत्ररक्षकाला हॅलो टाटा गुड बाय करत चेंडू गेलाय सीमारेषेबाहेर 6 धाबांसाठी. थँक्यू. ज्या किरण परबचं कौतुक केलं त्या किरण परबच्या मनगडातून पहिला चेंडू हा ऑर्मअप पद्धतीचा त्याला प्रत्युत्तर दिलाय. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं राहुल बाक्कर जो शांत होता, गेल्या वर्षीचा हिरो मला का संबोधलं गेलंय याचं उदाहरण प्रात्यक्षिक द्यायला सुरुवात केलाय. हल्ला बोल हे किरण परबवर चालू झालंय. थंडीचे दिवस, थंडमय वातावरण आणि राहुल बाक्करच्या कडक फटक्यांना सुरुवात झाली आहे. सांघिक धावपलकावर आपण पाहतोय 17 धाबा धावपलकावर. थँक्यू. 17 पे खतरा कोणाला असेल. गोलंदाजावर हाबे होऊन खेळायला सुरुवात केली आहे फलंदाज राहुल बाक्करनं. गती परिवर्तन, लिस्टिकवरचा चेंडू सोडून दिला जातोय. पंचांनी 2 हात समांतर केले आहेत अवांतरच्या स्वरूपात. सांघिक धावपलकावर 1 या धावसंख्येनं पधारलाय. 18ला 2 बाद अशी स्थिती सरिस्पोर्ट क्रिकेट संघात. जो शांत होता राहुल बाक्कर त्यानं दनादन चालू केलंय. बैठक फटका टोलवायचा होता. बॅटच्या व्यवस्थेत स्पर्श होत नाही. 1 धावसंख्येसाठी फटका आपल्याला बघायला मिळतोय. आता अमोक वर्सेस किरण ही लढत असेल. सांघिक धावपलकावर 19 धावा धावपलकावर. अमोक सज्ज झालाय पुन्हा द्रव्याचा फलंदाज. अमोघ हा नेहमी आक्रमक असतो, शांत खेळाडू, पण त्याचे आक्रमक फटके बसतात. आडव्या बॅटनं फटका टोलण्याचा प्रयत्न होता. डिस्कॅरलेकडे फेकायला क्षेत्ररक्षकाला चेंडूची परती करेल तोपर्यंत 1 धाव गेलं धन्यता म्हणतील दोन्ही खेळाडू. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपण पाहतोय ते मात्र 20 धावा धावपलकावर. धावा या कशाही येऊन देत, प्रत्येक धाव ही लाख मोलाची. सरिस्पोर्ट क्रिकेट संघाला प्रथम फलंदाजी करत असताना आणि ती लाख मोलाची धाव कसोशीने घेण्याचा प्रयत्न करतोय. फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षकांच्या मधून या ठिकाणी चेंडू गेलाय. षटकारासाठी आपल्याला बघायला मिळालाय. ज्या किरण परबचं कौतुक केलं आणि त्याच किरण परबवर गेल्या वर्षीच्या हिरोनं दनादन फटकेबाजीला सुरुवात केली आहे. सांघिक धावपलकावर 26 धावा. जो धावपलक वाटत होता परजमता 40-45 गाठतोय की नाही, 50 गाठतोय की नाही, पण एक महागडं षटक ज्या गोलंदाजांची राहुल बाक्कर वाट पाहतोय आणि त्याच गोलंदाजांवर त्यानं हल्ला बोल चालू केलाय. आक्रमण आणि आक्रमण बघायला मिळत आहे. 26ला 2 बाद अशी स्थिती आपण पाहतोय. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 5 चेंडू धावा खर्च केल्यात त्या मात्र 21. वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न. थोडासा देशाहीन चेंडू बघायला मिळाला. चेंडू पासून दूर टाकावं, चेंडू एका दुसऱ्या मोठ्या फटक्यानं वाचावं तोपर्यंत 5 बॉलला धावा खर्च केलाय. 22 धावपलक झालाय तो मात्र. आडव्या बॅटनं फटका बघायला मिळतो. डिप स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन त्या ठिकाणी तैनात आहे. एकेरी धावसंख्येसाठी पावलं वळली आहेत. 1 या धावसंख्येनं सांघिक धावपलक 28 धावा धावपलकावर आपण पाहतोय. 28 धावा धावपलकावर 2 गडी बाद एका. महागड्या षटकाची झाली सांगता. महागड्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. किरण परब महागडा ठरलाय. 28 धावा धावपलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या 12 चेंडूंचा विचार केला, 12 चेंडूत फक्त 5 धावा बघितल्या, 2 गडी बाद बघितले आणि त्यानंतर अमोक जे लागलेले घरच्या मैदानावर पावलं ही सनिस्पोर्ट क्रिकेट संघासाठी लाभदायक ठरले आणि त्यानंतर राहुल बाक्करची फलंदाजी ही 20 स्फोटक आपल्याला बघायला मिळाली. थँक्यू. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय तो मात्र योगेश दाभोलकर उर्फ मुन्ना दाभोलकर आपल्याला बघायला मिळतोय. एक अनुभवी खेळाडू
आणि अनुभवी खेळाडूवर कित्येक सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावर मुन्ना दाभोलकर हे नाव अजूनही आदरानं घेतलं जातं. ध्रुव पारसे क्रिकेट संघाचं नेतृत्व केलंय, यंगस्टर परपोडा क्रिकेट संघाचं नेतृत्व केलंय आणि त्यावेळीचा मुन्ना जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत सामना हा आपल्या संघाच्या अजून असेल हे मात्र चित्र त्याने भरपूर वेळा स्पष्ट केलं होतं. एका चेंडू 6 धावा असताना कित्येक सामने परपोडा क्रिकेट संघाला विजयी करून दिले आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू त्या मुन्नावर मोठा फटका, ना मुन्ना ना, चेंडू गेलाय, षटकारासाठी आपल्याला बघायला मिळालाय. थँक्यू. 34 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 8 बॉलला 27 वर खेळतोय तो राहुल बाक्कर. खोलवर टप्प्याचा चेंडू ओव्हरपिच पद्धतीचा फटका बसलाय, सेबॅड आलाय, ज्यासाठी मुन्ना दाभोलकरला आणलं होतं. या अगोदरचा चेंडू आपण बघू तो आतमध्ये टाकलेला, पण यानंतरचा चेंडू थोडेसे फिंगर रोल केले, वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला, खेचून मारलं होतं राहुल बाकरनं. ताकद अपूर्ण, एलिव्हेशन नव्हतं त्या फटक्याला आणि ज्यानं वादळी खेळीला सुरुवात केली होती दे दरदन फटकेबाजीला तो राहुल बाकर संघाचा सरसेनापती कर्णधार माघारी परतलाय झेलबादच्या स्वरूपात. सुंदर झेल टिपले, रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय तो मात्र किरण परबनं सुंदर झेल टिपलाय आणि नवीन खेळाडू मैदानावर. थँक्यू. नवीन खेळाडू मैदानावर पाऊल टाकतोय. सुरुवातचा विचार केला राहुल बाकरनं, पाया तर मजबूत केलाय, नितेश गडेकरला कळस चढवायचा आहे तो सनी स्पोर्ट क्रिकेट संघासाठी आणि त्याची वर्णी अरंबोल क्रिकेट संघासाठी, ध्रुव पारसे क्रिकेट संघासाठी. कित्येक वेळा हे 2 खेळाडू हे मात्र एकत्र खेळले आहेत आणि हे 2 एकत्र खेळाडू मात्र आता परस्परांविरोधात मुन्ना वर्सेस नितेश गडेकर ही लढत आपल्याला बघायला मिळेल. आडव्या बॅटनं फटका बघायला मिळतोय. डीप मिड विकेट कडनं क्षेत्ररक्षक वेगानं आलाय, चेंडूपर्यंत पोहोचला. एकेरी धावसंख्येनं स्वतःचं वैयक्तिक आता सांघिक धावफलकावर 35 धावा धावफलकावर. राहुल बक्करला ज्या कामासाठी पाठवलं होतं ते ताबडतोड फलंदाजी आणि त्या ताबडतोड फलंदाजीनं मात्र पाया जर मजबूत केलाय. 9 चेंडू 27 धावांची बहारदार खेळी राहुल बक्करची आली संपुष्टात. खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न अमोघचा. अमोघला माहिती आहे फिंगर रोल करून गोलंदाजी करतो योगेश दाभोलकर आणि त्यासाठी एक सन्मानजनक फटके टोलवावे लागतील. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका टोलण्याचा प्रयत्न होता. लिस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंचांनी मुन्नाला दंडात्मक केलाय आणि दंडात्मक करत एकेरी धावसंख्येने सांघिक धावफलकावर 36 धावा धावफलकावर, 36ला 3 बाद. हलक्या हाताने घेऊन काढलाय, चेंडूला सन्मान दिलाय. आपण पाहतोय एकेरी धावसंख्येने सांघिक धावफलकावर 1 या धावसंख्येने आपल्याला धावफलक बघायला मिळालाय. तो 37 धावा या धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यात 37 धावा धावफलकावर. नितेश गडेकर संघाचा आयकॉन खेळाडू. आज नितेशवर भरपूर दारोमदार असेल, त्याला फटकेबाजी करावी लागेल, त्याला ताकद लावावी लागेल. मिस्टर 360 या नावानं जो प्रसिद्ध आहे पेडणेम तालुक्यामध्ये तो नितेश बघायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण शरीरष्टवे चेंडू आढळला जातोय. शरीरष्टवे चेंडू आढळल्यानंतर स्मिता हास्य दिला, लेगबाईच्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळाला. स्मिता हास्य त्यानं मुन्नाला दिलं, कारण मुन्ना नितेश गडेकर भरपूर एकत्र खेळताना बघायला मिळालेत. आज विरोधात खेळत आहेत या मोरजिम बिग बॅश प्रीमियर लीगच्या माध्यमातून. भव्य दिव्य आयोजन, आपल्या गावातील खेळाडू कधीतरी डे नाईटची स्पर्धा खेळावेत ही सर्वांची आशा अपेक्षा होती. जे स्वप्न होतं आणि ते स्वप्न राहिलं नाही तर ते सत्यात उतरलं हे मैदानावर. त्यासाठी पूर्ण दाद द्यावी लागेल ती मात्र उर्मलबाग डोमेट्रिक्स क्रिकेट संघाला, पूर्ण ते आयोजक समितीला आणि त्यांच्या सर्व मात्र सदस्यांना. थँक्यू.
गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज झालाय. कॉमेंट्री बॉक्सच्या दूरकडनं रोड एंडकडनं गोलंदाजीला सुरुवात करेल. आपण पाहतोय संघाचा कर्णधार प्रजय शेडगावकर आपल्याला बघायला मिळेल. तो सुरुवात करेल गोलंदाजीला. 38 धावा धावपलकावर 3 गड्यांच्या मोबदल्या. धावपल ठीकठाक आहे. 18 38. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू शॉर्ट पुलचा पटकावण्याचा प्रयत्न होता. ऑफसाईडच्या दिशा दिली त्या चेंडूला. क्षेत्ररक्षकानं फुटबॉल पद्धतीनं चेंडू अडवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले, पण वेगवान पद्धतीचा फटका. चेंडू थांबला. त्यानंतर नशिबाची साथ ही सनस्पोर्ट क्रिकेट संघाचा फलंदाज नितेश गडेकरला आपल्याला बघायला मिळत. 4 या धावसंख्येनं 42 धावा धावपलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. स्विजिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पहिला व्यवस्थित चेंडू स्पर्श होत नाही तोपर्यंत एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 1 धावपलक पुढे सरकलाय. 43 धावा धावपलकावर 43 धावा धावपलकावर षटक क्रमांक 14 आहे. प्रगतीपथावर आपण पाहतोय. 5वा षटक आहे. प्रगतीपथावर आपण पाहतोय. त्रेचाळीस धावा धावपलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. हलक्या हाताने घेऊन करतोय अमो शेडगावकर आणि प्रजय शेडगावकर. आज बंधू लढायला सुरुवात केली आहे परस्परांविरोधात. सुंदर क्रिकेट अमोघ एकेरी धावसंख्येनं स्ट्राईक रोटेट गेली. समोर तगडा खेळाडू आहे आणि तगड्या खेळाडूला सन्मानजनक अलीकडे क्रिकेट खेळताना जास्तीत जास्त चेंडू फेस करण्यासाठी स्ट्राईकला आणावं या हेतून खेळायला सुरुवात केली आहे. 44 धावा धावपलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. चव्वेचाळीस धावा धावपलकावर आडव्या बॅटनं फटका बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक दूर आहे. क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू गेलाय. 1 बाउन्स. सीमा रेषेबाहेर 4 धाबांसाठी. स्पर्धेच्या माध्यमातून उद्याचं सत्रात या ठिकाणी मात्र 2 तगडे खेळाडूंचं आगमन झालं आहे. म्हणजे सुंदर क्रिकेट उद्या पण आपल्याला बघायला मिळेल. आमचे समजते तर आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 48 धावा धावपलकावर जी फायटिंग टोलची चर्चा केली होती प्रसाद, ती जर फायटिंग टोल बघायला मिळते सरीस्पोर्ट क्रिकेट संघाचे. मिस्टर 360 कामाला संपोतलं केल्याचं प्रत्यक्ष सुरुवातीला टान्स चेंज केल्यानंतर बघायला मिळालं. ज्यावेळी हे फटके बॅटला स्पर्श होतात त्यावेळी टॅन्सचा आवाज देऊन जातात, पण ज्यावेळी फटके फसले जातात त्यावेळी आत्मघातकी फटके संपोतले जातात. लागला तर आवाज, नाहीतर बर्बाद अशा फटक्याचं विवरण बैतराबर नितेश गडेकरच्या चेंडूतून बघायला मिळालंय. मोठा फटका बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाला हाय हॅलो टाटा गुड बाय करत चेंडू सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी आपल्याला बघायला मिळालाय. षटकारानं आगाज केलाय. प्रजय शेडगावकरचं स्वागत हे अंतरिम चेंडू षटकारानं केलंय. 5 षटकांचा खेळ समाप्त होत जी वाटलं होतं धावपलक जवळजवळ 40 45 50 गाठतोय की नाही, पण जवळजवळ धावपलक पोचलाय. 54 धावा धावपलकावर फायटिंग टोटलला सुरुवात झाली आहे. उर्वरितची 3 षटकं आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आवाज ऐकूया जयेश परब यांचा आणि तोपर्यंत जोडूया आपण ते मात्र डीजे संदीपच्या माध्यमातलं.
धन्यवाद योगेश. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मुन्ना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू इनसाइड आउट खेळण्यासाठी झालेला प्रयत्न हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलाय एकेरी धावेसाठी. 55 धावा धाव फलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. नितेश आणि अमोघ ही जोडी आहे मैदानामध्ये. 7 चेंडूचा सामना केलाय. 16 धावा वैयक्तिक खात्यावर नितेश आपल्याला पाहायला मिळतात. एक उत्तुंग असा षटकार सुद्धा नितेश बॅटमधनं पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मुन्ना. यावेळी मात्र सफल झालाय. स्वतःसाठी जागा बनवली आहे. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला पाठवायचा प्रयत्न तर निश्चितपणाने झाला होता, मात्र बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही. बाकीचे सोपस्कार पूर्ण करतोय यष्टीरक्षक. निर्धाव चेंडूचे झाले आहे गणना. 2 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर सांघिक धावसंख्या 55 धावा धाव फलकावर. यावेळी मात्र दिशाहीन गोलंदाजी. लेग साइडच्या बराच बाहेर जाणार होता चेंडू. क्रिकेटच्या सांकेतिक परिभाषेत चांदा टू बांदा, वाशी टू काशी या नावाने संबोधला जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त 1 धाव. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळी मात्र निश्चितपणाने जागा बनवली आणि चेंडूचा प्रवास यावेळी लॉंग लेग सीमा रेषा पार नितेशच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. दमदार ब्रँडेड मोर्जिम बिग बॅश षटकार. तीन चेंडूचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धाव संख्या धाव फलकावर विचार केला तर 62 धावा. निश्चितपणाने मोठे फटके खेळायला सुरुवात झाली आहे मैदानामध्ये. नितेशने दाखवून दिलाय क्षमता आहे या खेळाडूकडे. पहिल्या 2 सामन्यामध्ये निश्चितपणाने स्वतःची क्षमता सिद्ध करू शकला नव्हता, मात्र या सामन्यामध्ये ती क्षमता मी सिद्ध करेन हा इरादा आणि त्याच इराद्याने मात्र नितेश नावाच्या फलंदाज मैदानामध्ये आग ओकणारी कामगिरी करायला सुरुवात केली आहे. कौतुक करावं लागेल मुन्नाचं. सुरेख पद्धतीची गोलंदाजी. थोडासा फुलटॉस चेंडू आणि या फुलटॉस चेंडूवर मी कोणत्याही प्रकारची दयामाया दाखवणार नाही हा इरादा सफल झालाय फलंदाज. लॉंग लेग रिजन मध्ये चेंडूला पाठवण्याचा झालेला प्रयत्न. चेंडू होता हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली होता. सरते शेवटी मात्र हा झेल सुटला जातोय. फलंदाज नितेशला या ठिकाणी जीवनदान मिळतंय. एकेरी धावेने मात्र 63 धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळते. 5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. मुन्नाने कार्य केलं होतं मैदानामध्ये. क्षेत्ररक्षकाला निश्चितपणाने हा झेल टिपायचा होता. षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडू आणि या अंतरिम चेंडूवर मोठा फटका खेळण्यासाठी झालेला मानस. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. पहिल्या प्रयत्नात निश्चितपणे हा झेल झाला असता. साधा सोपा झेल होता आणि सरते शेवटी मात्र हा झेल मातृभूमीला दान केला जातोय. अजून एक जीवनदान मैदानामध्ये मिळतंय. निर्धाव चेंडूचे होते सांगता. 6 षटकांचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 3 गड्यांच्या मोबदल्यात 63.
षटकाला होतोय प्रारंभ. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गौरेश नागवेकर आणि या चेंडूवर निश्चितपणाने नितेशच्या बॅट मधनं पाहायला मिळतोय मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू चाललाय मिड विकेट सीमा रेषा पार. षटकार. एकोणसत्तर धावा धाव फलकावर. पुढे सरसावला स्टेप आउट केला स्टेट डाऊन द ग्राउंडचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाला दर्शक बनून राहावं लागेल मैदानामध्ये. पंचांचा इशारा येतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप. चेंडू गेलाय चौकार. थँक्यू डीजे. षटके पुढील चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्यासाठी झालेला प्रयत्न. या प्रयत्नात मात्र निश्चितपणाने क्षेत्ररक्षक थोडासा बीट होतोय. पहिल्या प्रयत्नात जोपर्यंत चेंडूची फेकी येते तोपर्यंत मात्र एकेरी धाव पूर्ण करतायत दोन फलंदाज. या एकेरी धावमुळे सांघिक धावसंख्या स्थिरावली आहे. 74 धावा धाव फलकावर. मोठे फटके खेळायला सुरुवात केली आहे मैदानामध्ये. नितेशने दाखवून दिलाय. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र एकेरी धाव. वैयक्तिक 34 धावा 14 चेंडूंचा सामना केलाय. तोडफोड करणारी फलंदाजी मैदानामध्ये करायला सुरुवात. यावेळी मात्र हलक्या हाताने चेंडू स्टिअर करण्यासाठी झालेला प्रयत्न अमोघचा. सुरेख क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट अमोघ कडनं पाहायला मिळते. कारण माहित आहे अमोघला नॉन स्ट्राईकवर असलेल्या नितेशला जास्तीत जास्त संधी द्यावी. कारण नितेशकडे क्षमता आहे. नितेशची चेंडूपळी मैदानावर तळपली आहे आणि यावेळी मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक नितेशला देणं हे अति अनिवार्य बाब मैदानामध्ये. मोठा फटका खेळण्यासाठी झालेला प्रयत्न. चेंडू आहे हवेत. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली गौरेश सेपॅन्डमध्ये जाऊन चेंडू विसावतोय आणि एक बहारदार खेळी करत 15 चेंडूमध्ये 34 धावांची बहारदार खेळी करत नितेश परततोय तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू द पवेलियन. सांघिक धाव संख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 75. न्यू बॅटर मैदानामध्ये उमेश पावलं टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडू आणि या अंतरिम चेंडूवर हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलं गेलंय. एकेरी धाव निघते मैदानामध्ये. डिरेक्ट हिट होण्याची संधी मैदानामध्ये निर्माण झाली होती. मात्र जोपर्यंत चेंडूची फेकी येते तोपर्यंत मात्र दोन फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या पोहोचल्या जातात. एकेरी धाव संख्येने 7व्या षटकाची खेळाची होते सांगता. 7 षटकांचा खेळ संपतोय आणि 4 गड्यांच्या मोबदल्यात 76 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शुभम पाहायला मिळतोय. षटकातील पहिला चेंडू हलक्या हाताने चेंडू स्टिअर करण्याचा झालेला प्रयत्न.
उमेश नावाचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. यावेळी मात्र उमेश बीट होतोय, परिणामी निर्धाव चेंडूचे होते सांगता 76 अशी धावसंख्या धावफलकावर. एक फायटिंग टोटल म्हणता येईल. येणारे असतील 5 चेंडू. षटकातील दुसरा चेंडू स्टेप आउट केलाय, हलक्या हाताने चेंडूला स्टीअर केलाय. सिंगल धाव घेण्यात 2 फलंदाज धन्यता मानतायत. स्ट्राईक रोटेट केली जाते मैदानामध्ये. 77 धावसंख्या, 2 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. अंतरिम षटकाचा खेळ आहे प्रगतीपथावर आणि या अंतरिम षटकातील 4 चेंडूंचा खेळ असेल बाकी. 77 अशी धावसंख्या. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहायला मिळतोय शुभम नावाचा. स्ट्रायकिंग एंडला अमोघ. यावेळी मात्र नाका पडलेला चेंडू होता. पंचांचे दोन्ही हात झाले समांतर. लेग स्टिकच्या बऱ्याच बाहेर जाणारा होता चेंडू आणि या चेंडूवर मात्र वाईटच्या स्वरूपात एकेरी धाव निघते. 1 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 1 ने वधारते. 78 धावा धाव फलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय सनी स्पोर्ट क्रिकेट संघ. पुढे सरसावला. यावेळी मात्र अमोकच्या बॅट मधनं मोठा फटका निघतोय. क्षेत्ररक्षक सेफ हँड स्क्रीनवर येतोय. गौरेशच्या सेफ हँड मध्ये जाऊन चेंडू विसावतोय आणि यावेळी मात्र फलंदाज अमोकची वर्णी लागते. 5व्या गडीच्या स्वरूपात 5वा हादरा बसतोय सनी स्पोर्ट्स क्रिकेट संघाला. न्यू बॅटर मैदानामध्ये दीप्तेश नावाचा फलंदाज पावलं टाकता दिसतोय स्ट्रायकिंग एंडला. दुसऱ्या बाजूने मात्र कौतुक करावं लागेल शुभमच्या गोलंदाजीचं. आतापर्यंत मात्र सुरेख गोलंदाजी शुभमची पाहायला मिळाली आहे. मैदानामध्ये 2 धावा खर्च करतोय, 1 महत्वपूर्ण हादरा देतोय. यावेळी मात्र डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये झालेला चेंडूचा प्रवास जागा बनवली होती फलंदाजाने आणि त्यानंतर मात्र चेंडूला पाठवला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, चेंडूची फेकी करेल तोपर्यंत एकेरी धाव निघते. 79 धावा धाव फलकावर. 4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. अंतरिम 2 चेंडूंचा खेळ असेल बाकी. स्ट्रायकिंग एंडला उमेश नावाचा फलंदाज. 3 चेंडूंचा सामना, 2 धावा वैयक्तिक खात्यामध्ये जमा. इनसाइड आउटचा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये झालेला चेंडूचा प्रवास. पहिली धाव तर पूर्ण. दुसरा धावेचा झालेला प्रयत्न. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, चेंडूची परती करतोय तोपर्यंत मात्र अगदी सहजरित्या या 2 धावा पूर्ण करतायत 2 फलंदाज आणि या दुहेरी धावेने मात्र 5 चेंडूंच्या खेळाची झाली आहे सांगता. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 81 धावा धाव फलकावर पाहायला मिळते. एक फायटिंग टोटलच्या दिशेने. पुढे सरसावलाय. मोठा फटका खेळण्यासाठी झालेला प्रयत्न सेफ हँड स्क्रीनवर आणि यावेळी मात्र गौरेशच्या हातातून चेंडू निसटतोय. परिणामी मात्र एकेरी धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा झालेला प्रयत्न मैदानामध्ये. रनआउटची संधी निर्माण झाली आहे. पंचांचं एक बोर्ड होतोय आकाशाच्या दिशेने वर आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद होतोय. सांघिक धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळते. 8 षटकांच्या सांगते अखेरीस 6 गड्यांच्या मोबदल्यात 82 धावा. प्रथम फलंदाजी करतोय नाणेफेक जिंकल्यानंतर सनी स्पोर्ट्स क्रिकेट संघ आणि नाणेफेक जिंकल्यानंतर आपला फलंदाजीचा घेतलेला निर्णय सनी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचे फलंदाज मैदानामध्ये सार्थ ठरवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 48 चेंडू आणि 83 धावांची आहे आवश्यकता. कशा प्रकारे उर्मलबाग डॉमिनेटर क्रिकेट संघ या 83 धावांचा पाठलाग मैदानामध्ये करणार, कारण पहिल्या 2 सामन्यांचा विचार केला तर उर्मलबाग क्रिकेट संघाने अगदी सहजरित्या पहिले 2 सामने विजय संपादन केला आहे आणि या 3ऱ्या सामन्यामध्ये विजय संपादन करावा, टेबल टॉप राहावं हा इरादा असेल उर्मलबाग क्रिकेट संघाचा आणि त्याच इराद्याने मात्र हा संघ गौरेश नागवेकर, मुन्ना दाभोलकर सारखे खेळाडू ज्या संघात आहेत त्या इराद्याने मात्र मैदानामध्ये लढावं लागेल, कष्ट करावे लागेल आणि तेच कष्ट मैदानामध्ये निश्चितपणाने यशप्राप्तीकडे घेऊन जातील. काय घडणार, काय बिघडणार या सामन्यामध्ये आणि ते सांगण्यासाठी मात्र मायक्रोफोनवर होतोय बदल. मायक्रोफोनवर आवाज ऐकूया मिस्टर नाना परब.
या यानंतर सामना होतोय कांचुलिम क्रिकेट क्लब वर्सेस ऋग्वेद 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की नाणेफेकीसाठी यायचं आहे. कांचुलिम क्रिकेट क्लब वर्सेस ऋग्वेद 11. बोथ टीम कॅप्टन प्लीज कम फॉरवर्ड फॉर टॉस. हॅलो थँक्यू डीजे. कांचोलिम क्रिकेट क्लब आणि ऋग्वेद 11 दोन्ही संघ कर्णधार नाणेफेकीसाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. कांचोलिम क्रिकेट क्लब आणि ऋग्वेद 11 दोन्ही संघ कर्णधार नाणेफेकीसाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्सपर्यंत संपर्क साधा. 48 चेंडू आणि 43 धावा सामन्याचं समीकरण आपण पाहतो. ही मोर्जिम बिग बॅश लीग टुर्नामेंट 2025ची स्पर्धा आणि खऱ्या अर्थानं आज हे स्पर्धेचं स्वरूप आपण पाहतोय ते ही डे नाईटची स्पर्धा आणि खरोखरच सुंदर स्पर्धेत देखणं आयोजन नियोजन या स्पर्धेचं सर्व या मंडळाचे सहकारी सर्व सदस्य खूप खूप कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्हाला सलाम करतोय. 83 रन का बड़ा टारगेट, 8 ओवर का मुकाबला, 48 गेंदे 83 रन और मॉल यहाँ पर ओपनिंग जोड़ी मैदान के ऊपर पहुंच चुके हैं. ओपनिंग बल्लेबाज किरण परब और उनके साथ योगेश दाभोलकर. ये जोड़ी मैदान के ऊपर 83 रन का बड़ा टारगेट चेस करने के लिए ओपनिंग जोड़ी तो मैदान के ऊपर पहुंच चुके हैं. मैच शुरू होने का इशारा कमेंट्री बॉक्स से यहाँ पर आता हुआ दो ऑफिशियल्स का. फिर से एक बार मुकाबले की ओर चलते हुए दो ऑफिशियल्स आज देख रहे मिस्टर सुजीत राणे सर, मिस्टर अमेय नाइक सर और अभिजीत तलेकर सर. ये त्रिमूर्ति इस ऑफिशियल के लिए. चले फिर से एक बार मुकाबले की ओर चलते. स्ट्राइक पर किरण और बॉलिंग मार्क पर उमेश शेषी. हल्के से फुल टॉस गेंद गेंद को खेलने की कोशिश, लेकिन वेरिएशन देखा है गेंदबाजी में. थोड़ा सा गेंद को मिडल ऑर्डर में देखा तो वेरिएशन देखा, थोड़ी सी गेंद गति में परिवर्तन किया और डॉट गेंद निकलते हुए इस ओवर की शुरुआत का 83 रन का टारगेट, बड़ा टारगेट, लेकिन नितेश गडेकर की आक्रामक बल्लेबाजी काफी प्रभावित किया नितेश गडेकर ने.
इस टूर्नामेंट के लिए। किती रन मारले? 34 रन बनाए अपनी टीम के लिए। बेहतरीन बल्लेबाजी नितेश गडेकर द्वारा। बेहतरीन यहाँ पर कवर ड्राइव निकलता हुआ, लगभग आउटफील्ड तेज है लेकिन लगभग गेंद को सीमा रेखा के करीब गेंद को रोका। जब तक गेंद को फील्ड करते कवर बाउंड्री की तरफ, एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ से दूसरा रन भी पूरा किया और 2 रन के साथ यहाँ पर किरण परब ने अपना खुद का खाता खोला और टीम का स्कोर बनता हुआ 2 रन स्कोर बोर्ड के ऊपर। 83 रन का बड़ा टारगेट जरूर चेस करने की कोशिश रहेगी। आगे निकले यहाँ पर लगभग फुल टॉस बनाकर गेंद को खेला, डीप लॉगर से शतरक्षक फील्ड करते 1 रन पूरा किया और 1 रन के साथ 3 रन स्कोरबोर्ड के ऊपर। बेहतरीन क्रिकेट, हर गेंद के ऊपर रन लेने की कोशिश करेंगे योगेश दाभोलकर सर की, वही कोशिश रहेगी। एक दूसरा बड़ा शॉट जो बीच में बल्लेबाजी हुई थी नितेश गडेकर की, आक्रामक बल्लेबाजी, कुल मिला के 15 गेंदे और 34 रन की पारी। बेहतरीन यहाँ पर बल्लेबाजी और उनको साथ दिया था जो राहुल ने, बेहतरीन साथ निभाया था, एक अच्छी साझेदारी बीच में बनाई थी। 3 रन स्कोर बोर्ड के ऊपर और उमेश एशी जो बॉलिंग मार के ट्रैक बोर्ड पर। स्विट लगभग गेंद सीमा रेखा के बाहर निकलते हुए 6 रन के लिए बेहतरीन छक्का निकलता हुआ, एमबीबीएल सिक्सर 6 रन के लिए। थैंक यू। 9 रन स्कोर बोर्ड के ऊपर छक्के के साथ 9 रन, एक बेहतरीन स्वेज सेट, एक छक्का बड़ा निकलता हुआ और 6 रन के साथ 9 रन स्कोर बोर्ड के ऊपर। 83 रन का टारगेट और उमेश बॉलिंग बार पर सफल ज्यादा हुए थे लगभग। यहाँ पर देखिए निश्चित रूप से हौसला बुलंद है, लगभग अच्छी यहाँ पर दौड़ और विकेट नंबर पहला निकलता हुआ, लगभग अंदरूनी किनारा लगता हुआ और पहला विकेट सर योगेश दाभोलकर का। कुल मिला के छक्का मिला था और छक्के के साथ सफल ज्यादा हुए और सफल होने के बाद बल्ले ने अंदरूनी किनारा लिया और विकेट नंबर पहला आप रिप्ले में भी देख सकते हैं। देखिए कितने सफल ज्यादा हुए थे, लगभग बल्ले का अंदरूनी किनारा और बेहतरीन कैच को गैदर किया विकेट के पीछे। पहला विकेट स्कोर बनता हुआ 83 रन की जॉब में 9 रन स्कोर बोर्ड के ऊपर। थैंक यू डीजे। आगे का मुकाबला कांचोलिम क्रिकेट टीम क्लब विपक्ष ऋग्वेद 11 और चंदन शेड़गांवकर के शुभ हस्ते इस मैच का टॉस हो रहा है। दोनों टीम के कप्तान भी पहुंच चुके हैं, अनिश और उनके साथ शुभम। यहाँ पर टॉस हो रहा है चंदन शेड़गांवकर के साथ और टॉस जीता कांचोलिम क्रिकेट टीम। और फिर से एक बार नए बल्लेबाज प्रजय शेड़गांवकर स्ट्राइक पर। चौटम पुल किया यहाँ पर, धीमी गति के शॉट स्क्वायर लेग में खिलाड़ी मौजूद और एक विकेट, दूसरा विकेट। एक सस्ते में लौटे, थोड़ी सी मेरे ख्याल से गलती बने, शॉर्ट गेंद थी, पुल करने की कोशिश और बल्ले का टॉप एज लगा और विकेट नंबर दूसरा। 2 विकेटों के नुकसान पर 9 रन स्कोरबोर्ड के ऊपर। 83 रन की जॉब में यहाँ पर उर्मलबाग डोमिनेटर क्रिकेट टीम। थैंक यू डीजे। पहला ओवर का खेल समाप्त और राहुल बाकर काफी खुश होंगे अपने प्रदर्शन से, क्यों ना मेरे ख्याल से बल्लेबाजी हो गेंदबाजी हो। पहला ओवर सिर्फ 9 रन 2 विकेट, एक अच्छा सफल ओवर साबित हुआ और ओवर की समाप्ति 9 रन बनता हुआ पहले ओवर में। आखिरी 42 गेंदे बच चुके और 74 रन का पीछा करना है। 42 चेंडू आणि 74 धावा सामन्याचं समीकरण और बॉलिंग मार्ग पर नितेश गडेकर
और एक पिंडा तालुका से यहाँ पर इस ओवरसीज खिलाड़ी काफी अच्छे ने यहाँ पर प्रभावित किया। अप्पाली कलगुटकर सरो, नितेश गडेकर, बेहतरीन क्रिकेट। कारपेट के सारे गेंद को खेला, शॉट एक्स्ट्रा कवर में 30 यार्ड सर्कल में खिलाड़ी मौजूद है, गेंद को करीब रोका और दोनों बल्लेबाज पॉपी क्रीज में सुरक्षित था। जो दूसरे एंड से बल्लेबाज है जो किरण परब खेल रहे, जो 3 रन की बनाकर स्ट्राइक पर। थोड़ी सी गति मिश्रण यहाँ पर मौका बन रहा था कैश को गैदर करने का, और आउटफील्ड थोड़ी सी धीमी हो चुके मेरे ख्याल से। इस आउटफील्ड के ऊपर नमी जरूर होगी, ओस गिर चुके हैं। तो 1 रन पूरा किया, दूसरे के लिए पलटे, लगभग वही कोशिश और दूसरा रन भी पूरा किया। एक अच्छा तालमेल, थोड़ी सी हड़बड़ाहट हुई यहाँ पर गेंद रोकने के लिए, लेकिन दूसरा रन भी पूरा किया और 2 रन के साथ स्कोर 11 रन तक पहुंचता हुआ। किरण परब के ऊपर काफी इस मैच की दारोमदार रहेगा, क्यों ना हो। मेरे ख्याल से किरण परब ने भी इस प्रतियोगिता में काफी यहाँ पर अच्छा प्रदर्शन। यहाँ पर देखिए टिप्पा करने के बाद अतिरिक्त उछाल मिला, थोड़ी सी गति परिवर्तन, वेरिएशन दिखा रहे जो गेंदबाज ऑफ स्टंप के फेरने के बाद ऑफ कटर गेंदबाजी, जहां पर अब गिरने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ आई और लगभग गेंद को विकेट के पीछे गेंद को गैदर किया। जहां पर राहुल बक्कर काफी खुश हो गया अपने प्रदर्शन से, क्यों ना। पहला स्पेल 2 रन और 9 रन, 2 विकेट और 9 रन दिए खर्च के जो उमेश यशी गेंदबाज। ये देखिए बेहतरीन टाइमिंग, लगभग डीप लॉन्गन में पहुंचती हुई गेंद, एक डीप गिरने के बाद गेंद सीमा रेखा के बाहर निकलते हुए 4 रन के लिए। चार रन के साथ स्कोर भी आगे निकल, देखिए देख सकते हैं रिप्ले में बेहतरीन टाइमिंग। और उसके बाद थोड़ी सी परेशानी बन रही, अंपायर का ऑफिशियल्स का इशारा हमारी तरफ बनता हुआ वाइड बॉल का, और वाइड बॉल के साथ एक बोनस रन मिलता अपनी टीम के लिए। 16 रन तक पहुंचता हुआ, 83 रन का बड़ा टारगेट उसका पीछा, और बॉलिंग मार्ग पर नीतीश। फिर से एक बार बेहतरीन गेंदबाजी, ऑफ कटर गेंदबाजी, ऑफ टाइम के गिरने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ आई गेंद और 16 रन तक स्कोर पहुंच रहा हुआ। पहला ओवर 9 रन का, उमेश यशी 2 सफलता, और दूसरे ओवर की बात की जाए तो 7 रन अभी तक खर्च किए, आगे निकले यहाँ पर, लेकिन यहाँ पर क्रिकेट, और यहाँ पर ऑफिशियल ने उंगली उठाई मेरे ख्याल से, और एक विकेट, तीसरा विकेट। जिस विकेट की चर्चा और जिस खिलाड़ी की चर्चा कर रहे थे कमेंट्री बॉक्स में, ज्यादा से ज्यादा इस उर्मलबाग डोमिनेटर क्रिकेट टीम काफी उम्मीद कर सकती है अपने टीम के लिए, वो किरण परब जो सस्ते में लौटे। कुल मिला के अपने टीम के लिए किरण परब का 9 रन का योगदान, लेकिन गेंदबाज देखिए बेहतरीन, रिप्ले आप भी देख सकते हैं, अंदर की तरफ गई गेंद, ऑफ कटर गेंद, और यहाँ पर विकेट, बेहतरीन विकेट के पीछे काम निभाया, और विकेट नंबर तीसरा निकलता हुआ 3 विकेट 16 रन स्कोर बोर्ड के ऊपर। उर्मलबाग डोमिनेटर क्रिकेट टीम 83 रन का जॉब में। थैंक यू से 2 ओवर का खेल समाप्त हुआ, और 2 ओवर में यहाँ पर स्कोर आगे निकलता हुआ। कुल मिला के 8 ओवर की रन से 16 रन स्कोर के ऊपर, 3 विकेट के नुकसान, 2 ओवर का खेल समाप्त हुआ, और तीसरे ओवर की शुरुआत रहेगी। इसी पहला ओवर की बात की जाए तो मेरे ख्याल से 7 ही रन खर्च के अच्छा स्पेल रह चुका नितेश गडेकर सर का, और बॉलिंग ट्रैक के ऊपर फिर से एक बार निखिल, जो निधि कोटे का पहला और टीम की ओर से महत्वपूर्ण तीसरा ओवर लेके 83 रन का बड़ा टारगेट, रिक्वायर्ड रन रेट जो बढ़ता चला जा रहा है। किरण आखिरी यहाँ पर विकेट, जो 9 रन बने अपनी टीम के लिए, 36 गेंदे बच चुके, 67 रिक्वायर्ड रन। मैच अभी तक दूर है, लेकिन ना इस मैच की बात की जाए तो दोनों के ऊपर काफी निर्भर करते हैं। टिप्पा करने के बाद फिर से एक बार अतिरिक्त उछाल मिला, लेकिन विकेट के पीछे काफी चुस्त भी है से। ठीक नितेश गडेकर की ग्लास्टोन में गेंद पहुंचते हुए पहली गेंद का खेल समाप्त हुआ। तीसरे ओवर की खेल की शुरुआत बन रही है। तीसरे ओवर की पहली गेंद में एक अच्छी शुरुआत कर चुका है, जो रिक्वायर्ड रन रेट मेरे ख्याल से बढ़ता चला जा रहा है, 11 के ऊपर चल रहा है, 11:50 तक पहुंच रहा है, जहां पर इस मैच का 83 रन की जॉब में 16 रन स्कोरबोर्ड के ऊपर। तीसरे ओवर की पहली गेंद का खेल समाप्त हुआ है, और फिर से एक बार बॉलिंग मार्ग पर जो गेंद पसंद निखिल शिडगांवकर,
दौरान गेंदबाजी थोड़ा सा गति परिश्रण गेंदबाजी कर रहे हैं, बल्लेबाज के लिए मौका नहीं दे रहे बल्लेबाज खेलने के लिए। काफी अनुभव है इस टेनिस विश्व में, बेहतरीन नाम है इस पूरे सिंधु या इस गोवा राज्य में, वो काफी अनुभव के साथ गेंदबाजी कर रहे हैं। तीसरा ओवर प्रगति पर, तीसरे ओवर की 2 गेंदों का खेल समाप्त हुआ है। बेहतरीन स्ट्रोक जगह बनाई थी स्ट्रोक के लिए, डीप लॉन्ग ऑन में लगभग का गेंद सीमा रेखा के बाहर निकलते हुए 6 रन के लिए एमबीबीएल सिक्सर। रिप्ले में भी देख सकते, देखिए कितनी इस शॉट के लिए जगह बनाई। तो फिर से एक बार बॉलिंग मार्क पर स्विच, लेकिन मौका बना थोड़ी सी गस भी यहाँ पर मिस फील्ड करते हुए, जब तक इनको फील्ड करते शॉर्ट कवर से, जब तक 1 रन पूरा किया और 1 रन के साथ 23 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 23 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 2 ओवर्स, 3 ओवर्स, थर्ड ओवर प्रोग्रेस इन मैच। शफल होकर गेंद खेलने की कोशिश, बैकवर्ड शॉट लेके में खिलाड़ी मौजूद है 30 सर्कल में, गेंद को गैदर किया और लगभग अंपायर का फैसला बनता हुआ जो वाइड बॉल का 1 रन और खाते में जुड़ता हुआ निखिल का ओवर थोड़ा सा महंगा बनता चल रहा है। इस ओवर की बात की जाए तो छक्का जरूर निकल चुका है। फिर से एक बार वाइड बॉल ऑफिशियल्स का काफी प्रभावित किया इस टूर्नामेंट में और एक अतिरिक्त रन खाते में जुड़ता हुआ 25 रन स्कोरबोर्ड के ऊपर। फुल टॉस गेंद मिड विकेट, यहाँ पर डीप लॉन्ग में कॉर्नर रीजन से क्षेत्ररक्षक इनको फील्ड करते, पहला रन तेज निकला, दूसरे के लिए पलटे और दूसरा रन लगभग गेंद सीमा रेखा के बाहर निकलते हुए 4 रन के लिए। इस 4 रन के साथ 29 रन स्कोरबोर्ड के ऊपर। रन स्कोरबोर्ड के ऊपर। हल्की से गेंद को कट करने की कोशिश, गेंद वहीं से वहां पर लुढ़कते हुए लगभग गेंद को बिल्कुल सही अच्छा गेंद को पार लिया। जब गेंद नितेश गडेकर गेंद को गैदर किया, ओवर की समाप्ति, तीसरे ओवर की समाप्ति। लेकिन इस ओवर की बात की जाए तो 13 रन खर्च गए जो गेंदबाजी करते निखिल ने। 3 ओवर में कुल मिला के 29 रन टोटल बनता हुआ स्कोर और आने वाली 30 गेंदे और मैच जीतने के लिए 54 रन की जरूरत। 30 चेंडू आणि 54 धावा सामन्याचं समीकरण। पार्टनरशिप आप देख सकते हैं, चौथे विकेट के लिए एक अच्छी पार्टनरशिप बनती हुई, 13 रन की पार्टनरशिप और 7 रन महादेव, जहां पर करण अंबाला से पहचान इस गोवा राज्य में, वो महादेव स्ट्राइक पर और उनके साथ स्वप्निल 4 रन बनाकर। बॉलिंग में फिर से एक बार परिवर्तन, नितेश गडेकर टीम की ओर से महत्वपूर्ण चौथा ओवर लेके कमेंट्री बॉक्स के सामने से शफल होकर खेलने की कोशिश, जगह बनी थी शॉट के लिए, लेकिन अच्छा यहाँ पर विकेट के ऊपर गेंद पड़ने के बाद अंदर की तरफ है, ऑफ कटर गेंदबाजी कर रहे हैं, ज्यादा से ज्यादा परेशानी बन रहे हैं सभी खिलाड़ी, खासतौर से पहले से पर थोड़ी से लड़खड़ाते हुई पारी। उर्मल बाका डोमिनेटर क्रिकेट टीम की लगातार 2 गेंदे डॉट। उसके बाद पहला ओवर की बात की जाए तो सिर्फ 7 रन 1 विकेट। बेहतरीन पावर प्ले का ओवर नितेश गडेकर सरकर काफी प्रभावित किया है सभी जो ओवरसीज खिलाड़ी, गौरेश राघवेकर, अपाली कलगुटकर, काफी ने प्रभावित किया इस मैच के लिए। आगे निकल कर देखिए बेहतरीन गेंद पर टिप्पा गिरने के बाद यहाँ पर आगे गेंद के भी पर पहुंचते हुए अच्छा काम नहीं बने। 3 गेंदों का खेल समाप्त हुआ है और 3 गेंदों के बाद 29 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 29 रन 3 विकेटों के बाद जो चौथा ओवर प्रगति पर आने वाली 28 गेंदे और 54 रन की जरूरत और एक मेरे ख्याल से विकेट निकालता हो, लगभग पूरी तरह से लड़खड़ाते हुए पहले से देख रहे थे, थोड़े से परेशानी बन रही जहां पर महादेव के लिए, और एक विकेट सस्ते में लौटता हुआ। चौथा विकेट, विकेटों का सिलसिला जरूर शुरू है लेकिन 29 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 83 रन का टारगेट और चेस करते हुए 4 विकेट जल्दी से निकल चुके हैं। चौथा विकेट महादेव आप देख सकते हैं रिप्ले में भी बेहतरीन यहाँ पर गेंदबाजी, क्या स्पेल रह चुका है, सिर्फ 7 रन और महत्वपूर्ण 2 विकेट। थैंक यू डीजे।
29 रन स्कोरबोर्ड के ऊपर आप देख सकते हैं 29 लॉस ऑफ 4 विकेट्स। जो चौथा ओवर प्रगति पर बॉलिंग बार पर नितेश गडेकर सर, क्या बल्लेबाजी में 134 रन की पारी 15 गेंदों में, और गेंदबाजी भी देखिए क्या प्रभावित किया गेंदबाजी ने, एक नफीतुली जैसी गेंदबाजी सदिक लाइन से, और एक अच्छा टिप्पा, और काफी खूबसूरत यहाँ पर अच्छा विकेट भी थोड़ी सी गीली हो चुके हैं। तो बॉलिंग मार पर नितेश, शॉर्ट गेंद थी यहाँ पर, लगभग पुल किया, गेंद सीमा रेखा तक पहुंच रही है, और ऑफिशियल्स का यहाँ पर इशारा बनता है गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। स्ट्राइक पर गौरेश नागवेकर, आज देख सकते बेस्ट ऑफ द बेस्ट आप दोनों ओवरसीज खिलाड़ी। हल्की सेकंड को सम्मान दिया गेंदबाज को, फॉलो थ्रू यहाँ पर शॉट मिडाम में खिलाड़ी मौजूद है, थोड़ी सी हड़बड़ाता, लगभग 1 रन पूरा किया, और 1 रन के साथ स्कोर आगे निकलता हुआ 36 रन, 36 रन, लॉस ऑफ 4 विकेट। 4 षटकं संपली मित्रांनो, आणि 4 षटकाच्या समाप्तीखेरीस धावफलक 4 गड्यांच्या मोबदल्यात 36 धावा, म्हणजे येणारे 24 चेंडू असतील आणि सामना जिंकण्यासाठी 47 धावांची गरज असेल। 24 गेंदे और 47 रन का लक्ष्य, 83 रन का बड़ा टारगेट है, लेकिन मैच कौन जीतेगा, कौन किसके ऊपर हावी होगा, ये तो आने वाला समय तय करेगा। लेकिन आगे का विवरण देने के लिए मेरे साथ फिर से एक बार कमेंट बॉक्स में बदला मेरे साथ जुड़ते हैं मिस्टर योगेश परब सर। धाव घेण्याचा प्रयत्न, आणि दुसरी धाव पण बनली आहे। जोपर्यंत गौरेश नागवेकर संघाचा आयकॉन खेळाडू, संघाचा ओव्हरसीज खेळाडू जोपर्यंत मैदानामध्ये आहे, तोपर्यंत आशा अपेक्षा असतील हे उर्मलबाग क्रिकेट संघाला। गौरेश नागवेकरला बेंगुर्ला कॅम्पवरची मैदानावरची खेळ आठवावी लागेल। एक खिलाडी सेनाबरोबर तो लढला होता, आणि तशा पद्धतीने फलंदाजी करावी लागेल। मोठा फटका, गौरेश नागवेकर उर्फ घुंगरून रात्रीच्या वेळी घुंगरू वाजवायला सुरुवात केली आहे। उर्मलबाग रोमेटर्स क्रिकेट संघाच्या कोट्यातून आयकॉनच्या स्वरूपात खेळत असताना थँक्यू। ती चर्चा केली होती, ती चर्चा मात्र आपण पाहतोय। उमेश एसीवर मोठा फटका 22 ला करायचा आहे 39। गौरीश नागवेकरला विचार केला तर मोठे फटक्यांसाठी तगडा खेळू आहे। 22 बॉलला तो फक्त 5 मोठे फटके शोधेल, खराब चेंडूवर ते फटके टोलले जातील, पण उमेशला कार्य करावं लागेल। अनुभवी खेळाडू आहे मैदानावर। मिनी हेलिकॉप्टर पद्धतीनं काय फटका सजवलाय, डोळ्यांचं पाळणं फेडणारा नेत्रदीप पद्धतीचा फटका, बॅक टू द बॉलर, चौकारासाठी आपण बघितलाय। सुंदर फटकेवर डीस आहे, सुंदर फटकेवर डीस। 1 मिनिट, रिप्लेच्या माध्यमातून खोलवर टप्प्याचा चेंडू, त्याला प्रत्युत्तर, हे डोळ्यांचं पाहणं फेडणारा सामना सुंदर या ठिकाणी मात्र लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय, आणि त्याचा श्रेय द्यावं लागेल दोन्ही कॅमेरामॅन आणि टेनिस क्रिकेट .inच्या टीमला। आडव्या बॅटनं फटका, फटका थोडासा नो मॅच लाईन मध्ये बघायला मिळालाय। एकेरी धावसंख्येची पावलं द्विर धावसंख्येकडे वळली आहे। नॉन स्ट्रायकर एंडला परतीची फेक झाली आहे। 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय नो बॉलचा इशारा। येणारा चेंडू फ्रीडचा असेल। ज्या घुंगरू वाजवायला सुरुवात केली आहे, पेडणेम तालुक्यातला एक सितारा या रात्रीच्या वेळी तेजोमय सिताऱ्यामध्ये या चांदण्यांमध्ये झळकायला सुरुवात केली। फ्रीडचा चेंडू, त्यावर मोठा फटका, घुंगरू ऑन फायर, चेंडू 1 बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार।
थँक्यू. शेवटच्या षडापर्यंत ताकदलं क्षेत्ररक्षकानं वेगवान पद्धतीचा फटका 55 तर बनल्यात. मोठा फटका बघायला मिळतोय क्षेत्ररक्षकाला. हाय हॅलो टाटा गुड बाय करत गुड नाईट टेक और सिक्सर देख डीजे संदीप बजाव. थँक्यू. काय फटका सजवलाय आणि या फटक्याची आठवण त्याच्या एका मोठ्या मॅच मध्ये ना असा जे फटका टोलला होता आणि तीच आठवण आपल्याला बघायला मिळाली. 61 धावा धावपलकावर ज्या उमेशनं कमालीची गोलंदाजीला सुरुवात केली आणि त्याच कमालीच्या गोलंदाजीला आपण प्रत्युत्तर हे गौरीश नागवेकरचं आपल्याला बघायला मिळालंय. पायावरील चेंडू भलक्या हाताने घेऊन काढलाय, दिशा दिली आहे. एकेरी धावसंख्येचं रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये प्रेशर आणलाय. धावचीसाठी संधी होती पण परतीची पेक जर जलद गतीने झाली असते तर गौरेश नागवेकरनं या 2 धावांपासून थोडासा थांबला असता. एकेरी धावसंख्येचं रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये 63 धावा धावपलकावर. 18 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. 27 धावा निघाल्या. जी किरण परब चोर आली ती भरून आली आहे उर्मलबाग डोमेट्रो क्रिकेट संघासाठी. फलंदाजी करत असताना नितेश गडेकरनं फटकेबाजी केली. 18 चेंडू. थँक्यू. 18 चेंडू विजयासाठी 20 धावांची आवश्यकता आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संघाचा कर्णधार राहुल बाकर सज्ज झालाय. गौरेश नागवेकरनं या सुंदर लाईटमध्ये आणि लाईट बरोबर सुंदर चांदण्यांमध्ये त्याने आपले घुंगरू वाजवायला सुरुवात केली आहे. काय फटकेबाजी केली गौरेश नागवेकरनं. हलक्या हातानं एक धाव काढून गौरेशला द्यावी हे इरादा आहे फलंदाजाचा. आता करायचं आहे मात्र 17 ला 20. स्वप्नील झाला स्ट्राईकला. राहुल बाकर आपण पाहतोय. आडव्या बॅटनं बघायला मिळतोय फटका क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. जे मुन्नानं सांगितलंय ते मैदानामध्ये प्रात्यक्षिक झालंय आणि षटकारासाठी फटका निघाल. 6 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर. थोडंसं आखूट टप्प्या चेंडू बॅकफुटला जाऊन शॉर्ट टर्म पुल पॉवर पुलचा फटका बघायला मिळाला. 69 धावा धावपलकावर. उर्मलबाग डोमेट्रो क्रिकेट संघासाठी महत्वाचे गडी बाद झाले होते आणि सर्वांनी मात्र आशा अपेक्षा उर्मलबाग डोमेट्रो क्रिकेट संघासाठी सोडल्या होत्या. सर्वजण चाहते आज भरपूर आले आहेत. आपल्या गावातील आपल्या वाड्यातील खेळाडू खेळतात त्यांच्या सपोर्टसाठी आणि त्यावेळी निराशेचं वातावरण त्यांच्या मुखवट्यावर. पण घुंगरूनं जे घुंगरू वाजवायला सुरुवात केली त्यानंतर पुन्हा एकदा खुशीचं वातावरण हे उर्मलबाग डोमेट्रो क्रिकेट संघाच्या सपोर्टरच्या कोट्यामध्ये. एकेरी धावसंख्येकडे पावलं वळली आहेत. एकेरी धावसंख्या आपण पाहतोय. दुसरी धाव घेण्यासाठी नकार आलाय. गौरेश नागवेकर सज्ज असेल. 70 धावा धावपलकावर. आता करायचं आहेत उर्वरितचे चेंडू आहे बाकी ते मात्र 15 चेंडू 13 धावा हे समीकरण आहे. 15 चेंडू 13 धावा. स्वीजिट काय फटका सजवलाय. स्वीजिटचा फटका. गौरेश नागवेकर ऑन फायर. थँक्यू. गौरेश नागवेकर मैदानामध्ये आला. घुंगरू या नावाला प्रसिद्ध पेडनेम तालुक्याचा सितारा गोवा राज्यातील. स्विजिटचा फटका पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळतोय. निर्धाव चेंडू आपण पाहतोय.
76 धावा धावपलकावर गौरेश नागवेकर आपण पाहतो उर्मलबाग डोमेटर क्रिकेट संघाच्या कोट्यातून खेळत असताना आता मात्र 11 चेंडू आणि 12 चेंडू 39 धावांवर खेळतोय तो. 12 चेंडू विजयासाठी आता 7 धावांची आवश्यकता आहे. गौरेशनं पूर्णपणे सामना आणून दिलाय उर्मलबाग कबड्डी क्रिकेट संघाला. ज्या फटक्यानं त्याला 6 धावा दिल्यात त्याच फटक्यानं त्याला मैदानामध्ये फसवलं. ज्याचं मोह आवरलं नाही मैदानामध्ये आणि न आवरलेला मोह पण गौरेश नागवेकरची खेळाली संपुष्टात. पण मित्रांनो या दवमय वातावरणात तगडे फटकेबाजी करणारा गौरेश नागवेकरची आपल्याला खेळी जर आवडली असेल तर गौरेश नागवेकरवर टाळ्यांचा आवाज करूया. 12 चेंडू 39 धावांची खेळी करणारा गौरेश नागवेकर माघारी परतलाय. थँक्यू. आता मॅचला मजा आहे. थँक्यू डीजे. मॅचला आता मजा आहे. 12 चेंडू धावा बनवायचा आहे 7 आणि नवीन फलंदाज मैदानावर गोपाल. बॅकफुटला जाऊन फटका सजवलाय. धाव केल्यासाठी या ठिकाणी बघायला मिळतोय. हीच कलात्मक फटकेबाजी करावी लागेल. प्रेशर आपल्याला बघायला मिळतोय. तगडा खेळाडू माघारी परतलाय आणि आता पूर्णपणे सामना घरच्या खेळाडूंच्या हातामध्ये आहे. 11 चेंडू आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय निखिलची आपल्याला बघायला मिळाली. आईस्टाईनच्या मागे अनुभवी खेळाडू नितेश गडेकर आपण पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका टोलवायचा होता. 9 चेंडू विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. नऊ चेंडू आडव्या बॅटने फटका बघायला मिळतोय. एकेरी धावसंख्येसाठी फटका निघालाय. राहुल आल्या स्क्रीनवर परतीची फेक तोपर्यंत एकेरी धावसंख्येची लहर. 9 बॉलला 7 करायचे होते आता 8 बॉलला करायचे 6. हे 2 चेंडू निर्धावले. एका दुसरा गडी बाजार तर पुन्हा कमबॅक आहे. स्वीजिटचा फटका बघायला मिळतो. क्षेत्ररक्षकाची ढिलाई परतीची फेक येईपर्यंत थोडीशी ढिलाई आपल्याला बघायला मिळाली. नितेश गडेकर थोडासा नाराज आहे. सांघिक धावपलकावर आपण पाहतोय तो मात्र 78. आता 7 चेंडू विजयासाठी 5 धावांची ही आवश्यकता. मोठा फटका बसलाय. 6 चेंडू विजयासाठी 5 धावांची ही आवश्यकता आहे. सामना होता कुठे आलाय कुठे. गौरेश नागवेकर बाद झाल्यानंतर जे उर्मलबाग डोमेटर क्रिकेट संघाचे सर्व खुश झाले होते सपोर्टर ते पुन्हा नाराज बघायला मिळतात. आता ते देवा तू पाव करायला सुरुवात करतील सपोर्टर सगळे. देवा तू पाव आमचा क्रिकेट संघ जिंकू नये. पण गोलंदाजी करणाऱ्या क्रिकेट संघाला आठवावी लागेल मांजरेम चॅम्पियनचे सूर्या गावकरची गोलंदाजी आणि ती गोलंदाजी करावी लागेल. 6 चेंडू 5 धावा. शुभम गेलाय. स्वप्नील माघारी. गोपाल स्ट्राईकला आणि गोलंदाजी बरोबर कोणता गोलंदाज असेल. अश्विन. अश्विन सारखी गोलंदाजी करेल का. हा फास्टर अश्विन आहे. 6 चेंडू 5 धावांची आवश्यकता. जसे का प्रेक्षकांचं डोळ्यांचं पारडं पेंटा सामना. या चेंडूवर 1-2 धावा आल्या तर कमबॅक असेल उर्मलबाग डोमेटर क्रिकेट संघ. हा चेंडू निर्धाव गेला. प्रेशर असेल फलंदाजांवर. अठ्ठ्याहत्तर धावा धावपलकावर. वेगवेगळे आवाज यायला पण सुरुवात झाली आहे. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू त्यावर शॉर्टम पुलचा फटका. सुरेख क्षेत्ररक्षण हे टाळ्यांचा आवाज करून देणारं हे क्षेत्ररक्षण नाही ही मॅच आहे आणि त्यासाठी तो लढतोय सनी स्पोर्ट क्रिकेट संघाच्या कोट्यातून. 79 धावा धावपलकावर आपण पाहतोय. 5 चेंडू विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. विजूची दिल की धडकन वाजायला सुरुवात झाली आहे.
हलक्या हातानं केलाय, झेल सोडलंय, सुटलेलं झेल. आणि त्यानंतर काय घडलंय रिप्लेच्या माध्यमातून .in च्या माध्यमातून बघूया आपण. ही एक सध्या एक गंमत पण आहे, पण प्रतिस्पर्धी संघासाठी धोक्याची आहे ती. चेंडू आपल्याला बघायला मिळाला रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतो. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, सुरुवातीला झेल सुटलं आणि त्यानंतर त्या क्षेत्ररक्षकाला वाटलं मी जाऊन यष्टांना चेंडू लावणार, एक खिलाडी सेनाबरोबर मी लढणार, पण नशिबाची साथ नव्हती. वेगावर सोरून गोलंदाजी केली, वेगवान पद्धतीचा चेंडू आपल्याला बघायला मिळाला आहे. आता 3 चेंडू विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. गौरेश नागवेकरनं आपलं काम पूर्ण केलं होतं. 12 चेंडूत पाहिजे होते 7 धावा आणि आता आलाय सामना 3 चेंडू 3. हलक्या हाताने घेऊन काढलाय चेंडूला. एकेरी धावसंख्येचं रूपांतर हे दुहेरी धावसंख्येमध्ये मिळायला मिळेल की जो कमीची धावसंख्येपासून दूरचा फटका आणि तिसरी धाव घ्यायची की न घ्यायची की घ्यायची, ही दुधावस्था. सर्व आक्रमक झाल्यात मैदानावर. 2 चेंडू विजयासाठी 1 धावसंख्येची आवश्यकता. प्रजय नाराज झाला होता, पण आता बघूया दिल की धडकन. उर्मलबाग डोमेट्रिक क्रिकेट संघानं आता मात्र देव पाण्यामध्ये ठेवले. देवा तुभाव आम्हाला जिंकू दे आणि प्रतिस्पर्धी संघ लढत करतो मैदानावर. 2 चेंडू विजयासाठी 1 धावसंख्येची आवश्यकता. क्लीन बोल्ड. थँक्यू. सामना बरोबर झालं सर. 1 बॉल. प्रजय, सामना बरोबरी सुटल्यानंतर निर्णय कोणता असेल? 1 बॉलला 1 करायचा आहे. प्रजय, एक चेंडू. गोपाळवर सगळे आक्रमक झाले आहेत. आता सर्वांनी या ठिकाणी प्रतीक्षा करतायत. सामना बरोबरी झाल्यावर निर्णय काय असेल? प्रजय शेटगावकर. मैदानामध्ये गेलाय फलंदाज. 1 चेंडू विजयासाठी अश्विननं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. सामना बरोबरीत सुटलाय. 12 चेंडू 7 धावा. गौरेश नागवेकर शेवटी काय झालंय मैदानावर? चंदन शेटगावकर सामना बरोबरीत सुटलाय. 1 पॉइंट हिची नोंद असेल. काय झालं उर्मलबाग क्रिकेट संघासाठी? 3 चेंडू 2 धावा त्या निघाल्यात. ती तिसरी धाव बनवायची होती आणि ती तिसरी धाव थांबली आणि शेवटच्या षणाला नाला परब काय झाला मैदानावर? गौरेशच्या फलंदाजीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय संजू उर्फ नाना